तर तिला बाजारामधली यात्रेमधली गोडी शेव लाल असेल ती खूप आवडते. बघू आता घेऊन येऊ, छान भेटते तिथे. आणि मेन म्हणजे मला कांदे घ्यायचे. बघू आता काय किलोने मिळतात वगैरे, तुम्हाला पण दाखवते. तर चला, बुधवारचा आठवडी बाजार नाशिकचा, त्यामध्ये तुम्हाला मी घेऊन जाते. चला. आणि कोथिंबीर, लसूण काय भाव आहे? 60 ला अर्धा. आणि कांदे मैद्याची, ही डाळीच्या पिठाची, गुळाची, असा फरक आहे त्याच्यात. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे तुम्ही बघत असाल मी मल्टी कुकर लावलेलं आहे. मल्टीने आपलं इन्स्टंट कुकर न्यूट्रीपॉट लावलेलं आहे. त्याच्यात खिचडी टाकलेली, कारण आता कसं गॅस खूप म्हणजे मिळणं एकदम अशक्य होईल थोड्या दिवसांनी. म्हटलं गॅस आतापासूनच वाचवावा. तर मग मी आज गॅसवर फक्त चहा केला आहे, काहीच केलं नाही. मग खिचडीच टाकायची होती, तर मग मी त्याच्यात टाकलेली आहे न्यूट्रीपॉटमध्ये. आणि झालेली आहे. त्याच्यात गरमच असते, कधी पण तुम्ही खाल्लं तर गरमच तुम्हाला भेटेल खाण्यासाठी. इथे ऑफ करून देते मी आता. त्याच्यात भाज्या वगैरे सगळं होऊन जातं मस्त. आता गरमच राहील जेव्हा खायची तेव्हा. आणि ना माझे कांदेच संपले. आणि आज आहे बुधवार, आठवडी बाजार आहे आपला नाशिकचा. तर तेच म्हटलं जायचं, कांदे वगैरे घेऊन येऊ, बटाटे घेऊन येऊ. ऊन पडतं तर म्हटलं थोडेसे वेपर्स वगैरे करू. बघते आता चांगले बटाटे भेटले तर घेईन मी तिथून. आणि तिथेच फिश मार्केटसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. काहींना कसं माहिती नसतं की बुधवारच्या बाजारामध्ये फिश मार्केट कुठे भरतं काय, ते सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. तर पहिल्यांदा तर मला कांदे घ्यायचे, उन्हाळी कांदे भरून ठेवायचे आहे. गावाकडे गेले असेल ना माझ्या मम्मीच्या इथूनच कांदे घेऊन आले असते, पण परत जायचं, परत तेवढंच पडतं. म्हटलं दादी इथूनच घेऊन टाकते. तर मग कांदे घ्यायचे. आणि आज मी तुम्हाला आठवडी बाजार दाखवणार. चला आता आवरून घेते पटापट. घर आवरलं, सगळं आवरलं माझं. सकाळी वॉकिंगला गेली होती आणि तेच इतक्यात खिचडी टाकून दिली, लाईट गेली. चला बोलते नंतर तुमच्याशी. जेवण झालं आणि आता म्हटलं जाऊ 4-1 वाजता, कारण कोण राहतं. आता पण बाजार असेल भरपूर गंगेवर, पण इतकं ऊन असतं ना. वैभवला बोलली की आता नको, आपण संध्याकाळी जाऊ, थोडं फिरता येतं संध्याकाळी. आणि फिश मार्केट पण संध्याकाळीच बसतं, तर मग फिश मार्केट पण फिरता येईल. तर इथं जेवण झालं माझं, छानपैकी जेवण झालं. आणि बसली इथे आवरून. आता केरळ देते आवरून आणि मग त्याच्यानंतर निघू ना, तेव्हा बोलेल तुमच्याशी. तर आता आपण त्या दिवशी आंबे पिकत घातले होते, पिकले की नाही बघू. चला. तर मी इथे ना इथे ठेवले होते बॉक्समध्ये, आणि त्याच्यात अशी गुलडी ठेवून दिली होती. जुनी गुलडी आहे, खूप जुनी. ओ माय गॉड, आंबा, ते पण आमच्या झाडाचा. आता मधले बघू शकता, हे असं गवत ठेवलं होतं. हा पिकलाय. आणि बाकी बघू शकता हे ग्रीनच आहे, दिसत आहे. पिकलाय, हे बाकी ग्रीन आहे. त्याचं गवत ठेवलं होतं. आणि इथे बघू शकता आंबे मस्त पिकलेले आहे, ह्या बॉक्समध्ये ठेवले होते. चला मस्त आता कापणार छानपैकी आणि मस्त एन्जॉय करणार. ते पण आमचे घरातले खालचे बागेतले आंबे आहे, ऑर्गॅनिक. ते पण त्याला काहीच लावलेलं नाही, आणि गवतामध्ये पिकवलेले. कापू मस्तच. चला. तर इथे बघू शकता मस्त 4 आंबे पिकलेले आहे. तर आता 2-3 कापते. म्हणजे खाता येतो, बघू शकता. ते पण करता. तर आता असं एक, आता वैभव आणि मीच खाणार आहे. बियांना पण नाही जास्त आवडत, केरळला आवडतं. तर मग मी असं खाते, तिला पण देते. तर आंबे एन्जॉय करतो आणि बोलते. तर इथे आवडलेला आहे. आता वाजले 3:30-4 वाजले. तर म्हटलं चला जाऊ बाजारामध्ये. बरोबर जाता जाता टाईम होईल.
आणि 1-2 भाज्या पण घेऊन टाकेल, कारण इथून मग घेण्यापेक्षा म्हटलं जातोय बाजारात तर 2-1 भाज्या घेऊ. तर एक बॅग घेतली मी. आणि विहान कियारा घरीच थांबताय. कियारा काय आणू तुला? का ग कियारा, गोडीशेव खायची? गोडीशेव आवडते तुला? गोडीशेव तर तिला बाजारामधली यात्रेमधली गोडीशेव लाल असेल ती खूप आवडते. बघू आता घेऊन येऊ, छान भेटते तिथे. आणि मेन म्हणजे मला कांदे घ्यायचे. बघू आता काय किलोने मिळतात वगैरे, तुम्हाला पण दाखवते. तर चला, बुधवारचा आठवडी बाजार नाशिकचा, त्यामध्ये तुम्हाला मी घेऊन जाते. चला, मागे लागली होती तिला, म्हटलं खूप ऊन असतं आणि परत गर्दीत फिरावं लागतं एवढं, त्याच्यामुळे एवढं 4 वाजलेले, 4 वाजता आले. ऊन बघू शकता किती ऊन आहे. चला, पिशवी घेतली एक भाजीपाला आणायला. बाजारात आले, म्हटलं 1-2 भाज्या घेऊन घेऊ आणि मग कांदे घेऊ त्या साईडला. इथे बघू शकता कांदे, होऊन कांदे बडीशेप घ्यायची. हा, कुठे घेतो ते आपण, काय म्हणतो? चांगलं आहे ना, बघू ना कशी आहे बडीशेप. द्या. नको भाज्या कुठे? हा, इकडे भाज्या, चला बघू या साईडला आहे. मेथी, मेथी कशी आहे? मेथी कशी आहे आजी? 30 रुपये. भारी आहे भाजी चांगली आहे आता. आणि शेपू कशी आहे? 30. एवढीच आहे का शेपू? दाखवा ना मग. आणि कोथिंबीर 20 वाली आहे, 10 वाली, 20 वाली पण दाखव. कितीला आलं? लसूण का भाव आहे? 60 अर्धा. आणि कांदे? कांदे काय भाव आहे? 50 चे 3. काकडी कशी आहे?
बापरे. किती घ्यायचे? 10, 20, 4 घ्यायचे. थांबा, आली तिकडून आली. फोनवरच करायला. हा फणस. काकडी कशी आहे? 50ला किलो. और आपल्याकडे 30ला भेटतो. चला इकडून. टोमॅटो कशी आहे? नाही का. घ्या 2 वाटे घेतले. हा बस झालं. आता कांदे. चला गाडीकडे जा. कांदे काय आहे? 10 रुपये किलो, 15 रुपये किलो. 100 रुपयाला 7 किलो. 100 रुपयाला 7 किलो. 10 रुपये 100 रुपयाला 7 किलो. विचारते. कांदे काय किलो आहे? 50 रुपयाला 3 किलो. जास्त 15 रुपये लागले. ठेवायचा कांदा आहे. डोळे दाबून जायचे. ठेवायचे 15 रुपये किलो. चांगला आहे तसा. किती येतं तिथे? 7 किलो येतं. तिथे 7 किलो येतं. मग तेवढंच घे ना. किती लागतं कांदा? तर कांद्याचे भाव 15 रुपये किलो प्रमाणे आहे. आता बघतो. हे इकडे काय होते धने? धने मसाले आता घेऊन झाला 1-2 आणि केळ्याला गोडीशेव तिने सांगितली. आता ती एक ठिकाणी घेतो आम्ही नेहमी, तिथं घेतो आता गोडीशेव. तर इथे भेटते आजींकडे गोडीशेव. बघू आता. हा इथे आहे. काय गोडीशेव काय पाव आहे? 40 रुपये पावशेर. अशी ना. हेवढे कडक आहे. कडक पाहिजे. आईच लागते का? मग कडक पाहिजे तरच ना. द्या ना पाव. पाना खाऊन पाना पाव. गुळाची डाळीच्या पिठाची. द्या पाव. द्यायची मैद्याची. ही डाळीच्या पिठाची, गुळाची. असा फरक आहे त्याच्यात. बस हे घ्यायचं एकदम. दही वडे गोडीशेव घेतले आजीकडून. भारी मिळते. बघू शकता. गोडीशेव घेऊन झाली इथे. तर आज बाजारात एवढं काही गर्दी नाही, कारण ऊन असल्यामुळे काही गर्दी नसते. संध्याकाळी जास्त असते. त्या साईडला फिश मार्केट तुम्हाला दाखवते मी. कांदे काय भाव आहे? 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. तर आम्ही ह्या साईडला पण कांदे विचारले. 10 रुपये किलो आहे. पण ते थोडेसे मला खराब म्हणजे वाटतात. कसे सडून जातात ना, तर पावसाळा लागेल त्याच्यामुळे. तर मग मी 15 रुपये किलो प्रमाणे चांगले कांदे वाटत आहे, मग तिथून घेते. फक्त आता भाजीपाला घेऊन झाला, कांदे राहिले. ठीक आहे. 100चे द्या 7 किलो हे. ₹15 किलो. 100 रुपयाला 7 किलो. 10 रुपये 2 किलो. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो.
50. खड्ड्याच्या घरात चालून जातो मोठा कांदा. हे द्या 50चे 5 किलो. हे 5 किलो 100 रुपयाला 7 किलो. 4 महिने काय ठेवायचे बाई? 4 50 रुपयाला 5 किलो. लोणचाचे येते. छोटे मासे नाही ना एवढे मासे ते. जाऊ दे नाही ना चला. काय केलं किती 700 रुपये म्हणजे यांनी काय आहे काय किलो? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. मग का तर ह्या साईडला बघू शकता पूर्ण फिश मार्केट आहे. तर तेच आम्हाला काय फिश घ्यायचे नाही, फक्त दाखवलं तुम्हाला की इथे फिश भेटतात. भाजीपाल्याच्या साईडला फिश मार्केट मोठं असतं बघू शकता. तर माझ्या मागे असं पूर्ण मार्केट आहे फिश मार्केट. फक्त बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशीच भरतं बघू शकता. आज पण आठवडी बाजार भरला नाही जास्त पहिल्यापेक्षा. किती गर्दी राहते डेंजर दुपारी. येते का ठेवता कोणी? तर मस्त मला उन्हाळी कांदे भेटलेले आहे. मी खास ना कांदे घेण्यासाठी चालू होते, कारण कांदेच नव्हते. आज तर बिना कांद्याची खिचडी केली होती मी. तर म्हटलं चला कांदे आज घेऊन येऊ, आठवडी बाजार आहे त्याच्यामुळे. आणि त्याचबरोबर तुम्हाला फिश मार्केट पण दाखवलं. आम्ही काल परवाच फिश खाल्ले, म्हटलं नको आता फिश फक्त दाखवून देऊ. तर तिथे भरपूर मोठं फिश मार्केट भरतं. तिथे समुद्री मासे, नदीतले मासे, इवन खेकडी वगैरे ते सुद्धा भेटतात. तर तुम्ही जर कधी आले तुम्हाला माहित नसेल तर इथे भरतं फिश मार्केट, तुम्ही घेऊ शकता फिश. आलो इतकं घाम आला आहे. केळं आले म्हणते गोडीशेव आणली का, तर गोडीशेव घेऊन आली. मस्त शेपूची वगैरे भाजी घेतली आणि कांदे, मेन म्हणजे कांदे घेऊन आली. आणि मला एक ठिकाणी ना पास्ता पण दिसला होता, तर केळाला आवडतो पास्ता म्हणते, तर मी आणलं. ते काही शूट नाही केलं. बघू शकता बाकी भाज्या कांदे वगैरे आणले मस्त घेतले. तर आता आवडते आणि नंतर बोलते की याला देते काढून. तर इथे छान भाज्या घेतलेल्या आहे. म्हटलं आपण निवडून ठेवू लवकरच. तर इथे शेपू भेटलेली आहे. शेपूची भाजी कधीची खाल्ली नव्हती, तर म्हटलं आता निवडून ठेवू. केळाला पण खूप आवडते. तर शेपू आणि बाकी ना मी बघितलं काकड्या वगैरे भरपूरच महाग झालंय भाज्या. तर आमच्याकडे काकड्या 30 रुपये किलो वगैरे असं जवळच्या मार्केटमध्ये भेटतात. 30, तिथे डायरेक्ट 40-50 रुपये किलो होत्या. ज्या हिरव्या काकड्या मी नेहमी आणते त्या. म्हटलं नको नाही घेत. मग ह्या पालेभाज्या आता ते शेतकरीच होते त्यांच्याकडून घेतल्या होत्या त्या आजीकडून. तिथूनच मी तिन्ही गोष्टी घेतल्या. कोथिंबीर घेतलेली आहे मस्त, गावरान कोथिंबीर आहे, तर ती 20ला घेतली थोडी. मी आता कसं भाजीपाला खूप महाग झाला उन्हामुळे, पाणी नसल्या कारणाने. आणि मेथीची जोडी भरपूर मोठी भेटलेली आहे 30 रुपयाला. नाही तर इकडे आमच्या इकडे 50 रुपये 40 रुपये अशी भेटते, आणि ती पण छोटी जोडी भरपूर मोठी आहे. तर अशा 2 भाज्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आणि आलं घेतलं. एवढंच घेतलं कारण मी जास्त भाज्या पण नाही आणून ठेवत फ्रीजमध्ये.
फक्त कांदे घ्यायचे होते म्हणून मग म्हटलं चला जाऊ आठवडी बाजारामध्ये आणि तुम्हाला पण दाखवता येईल. तर कांदे पण मी 15 रुपये किलो प्रमाणे उन्हाळी कांदे घेतलेले आहे. बाकी छोटे कांदे घेतले तुम्हाला दाखवते. तर बाकी ना 5 किलो मी छोटे कांदे घेतले. छोटे म्हणजे असे मीडियम पण नाही एकदम, बघू तुम्हाला साईज दाखवते ती. तर ते घेतले आणि बाकी 15 रुपये प्रमाणे घेतले. 100 रुपयाचे 7 किलो घेतले मोठे मोठे कांदे. आणि हे छोटे कांदे बघू शकता 10 रुपये किलो प्रमाणे. तर मी हे 50चे 5 किलो घेतले, कारण खाण्यासाठी पण खूप लागतं त्यांना तोंडी लावून खायला. तर हे 5 किलो मध्ये भरपूर बसले. एवढ्या 2 पिशव्या. तर मला आता मीच उद्या भरून ठेवेल मी. आणि बाकी मोठा कांदा घेतलेला आहे असा, तो 15 रुपये किलो प्रमाणे घेतलेला आहे. मोठे मोठे कांदे आहे. एवढं घेतलेलं कांदे वगैरे ते आता मोकळं करून ठेवेल. पास्ता, कारण कियाराला खूप आवडतं. तर मी ना पास्ताच्या पुड्याच आणून ठेवलेल्या आहे. काय म्हणता मसाला भरपूर सारा आहे. मी आता करून दिली एक दिवस तिला. तर अशा भाज्या आणलेल्या आहे आपल्या आठवडी बाजारातून. तर आता निवडून ठेवते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे आता चाललेलो आहे आम्ही महाजन गार्डनला विहान आणि कियाराला घेऊन. म्हटलं जाऊ दे, आज त्यांना कुठे फिरवलं पण नव्हतं. आणि तेच आज आम्ही बाजारात गेलो वगैरे फिरून आलो. म्हटलं त्याला थोडा रिलॅक्स पण वाटेल, मुलांना घेऊन जाऊ खेळतील, कारण लवकर शाळा सुरू होईल. तर तेच आता इथे आलेलो आहे, बघू शकता महाजन गार्डन. महाजन गार्डन लागले आणि आपलं डोंगराचं एक्झिबिशन पण तिथे समोरच बघू शकता. दिवशी बघितलं. आणि इथे कियारा आणि चला. तर आता मुलं खेळतील थोडा वेळ, म्हटलं खेळू आणि नंतर जाऊ म्हटलं. इतकी गर्दी, आता सुट्ट्या संपत आल्या. मुलं जेवढं खेळता येईल तेवढं खेळून घेतात. बघू शकता खूपच गर्दी आणि इतकं भारी वाटतं थंड थंड इथं आल्यानंतर. तर म्हटलं चला मुलांना घेऊन जाऊ परीचं.
एन्जॉय करताय आणि सगळीकडे इतकी गर्दी आहे ना. तर इथे महाजन गार्डनमध्ये मस्त कॅरेक्टर बनवलेले आहे सगळे कार्टूनचे, बघू शकता. त्याच्यात कोण कोण आहे मला कमेंट करून सांगा. नंतर तर अशी पूर्ण मस्त बनवलेली आहे, छोटा भीम वगैरे. ते झाड आहे सुपारी की बघू शकता वरती किती आहे. दुसरा खेळतो कियाराची हाऊसच होत नाही ना. कियारा का ग, कियारा हाऊस नाही होत. बापरे गर्दी का काय यात्रा भरली. डायरेक्ट जेवणासाठीच येतात. आली मज्जा. पण एवढी पण नाही. गर्दी ना खूप, की गर्दी असते ना त्याच्यामुळे मुलांना चान्स नाही भेटत खेळण्यासाठी लवकर. बाकीचे खेळ राहूनच जातात, ते स्लायडिंग वगैरे सगळं. तर पण खेळ आहे ना भरपूर. चला आपल्या इथल्या गार्डनमध्ये भरपूर खेळता येतं. तर इथे मस्त आता हे खाल्लेलं आहे भेळ, आणि त्याच्यानंतर घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर आम्ही ना ठरवलं की आज चला बाहेरनंच घेऊन जाऊ. तर मस्त पावभाजी वगैरे घेतलेली आहे, पावभाजी घेणार आहे. आणि आपला तवा पुलाव असतो ना तो घेणार आहे. ते कॉलेज रोडला एका मुलीकडे गेली होती मी, तिथे छान ज्वेलरी भेटते पण मला काही आवडली नाही, ते शेअर केलंच नाही तुमच्यासोबत. तर ह्या ठिकाणीच ती मुलगी असते. तर म्हटलं जाऊ दे, चला म्हटलं. बघितली होती मी, तर मला ना थोडंसं हे घ्यायचं होतं, काय म्हणता ब्रेसलेट वगैरे असं घ्यायचं होतं, पण काय आवडलं नाही. त्याच्यानंतर इथे आलो आम्ही आणि आता पावभाजी आणि मस्त तवा पुलाव घेतोय इथून. तर चला आता घरी जाऊ. आवड असेल ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा.